विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। 8 ते 14 डिसेंबर दरम्यान अधिवेशन होणार असून विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे। फडणवीस राऊतांची भेट झाली। एका खासगी कार्यक्रमात दोघांची भेट झाली। राऊत फडणवीसांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। भेटीवेळी राज ठाकरेही उपस्थित होते। राहुल गांधी आणि काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठीचा कळवळा खोटा असल्याची टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय। परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांच्या मालकीच्या 21 शुगर लिमिटेड या कारखान्याबाहेर उत्पादक शेतकरी थंडीत आंदोलन करताय असंही ते म्हणाले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 जण इच्छुक असून मागील 15 दिवसात भाजपकडून 1800हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। हर्षवर्धन सपकाळ आज पत्रकार परिषद घेणार आहे। उच्च न्यायालयाच्या निकालावर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत। राज ठाकरे संजय राऊतांची भेट घेणार आहे। राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी जाऊन राज ठाकरे भेट घेतील। राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर आले। शिंदे फडणवीसांच्या हस्ते MMRDAच्या TBMचं लॉन्चिंग झालं। निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपानंतर दोघं एकत्र आले। केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता सेवातीर्थ केले। यामुळे PMO आता सेवातीर्थ म्हणून ओळखलं जाईल। देशभरातील राजभवनांना आता नवी ओळख मिळणार आहे। आता राजभवन लोकभवन म्हणून ओळखलं जाईल। केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाईल। भंडाऱ्यात सरासरी 66% मतदान झाले। भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या 4ही नगरपालिकांमध्ये मतदानाची प्रक्रिया उत्साहानं पार पडली।